Hello everyone, welcome in K for Knowledge. Today I am going to start the third portion of session number 45, which is based on auxiliaries for have and has. Previous two portions I had shared with you 100 sentences with its meaning in Marathi. Now I am going to continue with sentences and its meaning in Marathi for have or has. I am going to start. Sentence number 101 is Rajesh has two younger brother. म्हणजे राजेशला दोन धाकटे भाऊ आहेत. नेक्स्ट इज राजेश हॅज टू एल्डर सिस्टर्स. म्हणजे राजेशला दोन मोठ्या बहिणी आहेत. राजेश हॅज टू डॉटर्स. म्हणजे राजेशला दोन मुली आहेत. राजेश हॅज गुड हॅबिट्स. म्हणजे राजेशला चांगल्या सवयी आहेत. नेक्स्ट सेंटेन्स इज राजेश हॅज अ स्मॉल फॅमिली. म्हणजे राजेशचं लहान कुटुंब आहे. धिस कार हॅज 5 गिअर्स. म्हणजे या कारला 5 गिअर आहेत. माय लिटल ब्रदर हॅज अस्थमा. म्हणजे माझ्या लहान भावाला दमा आहे. Now I am going to turn on next set. This room has 3 windows. म्हणजे या खोलीला 3 खिडक्या आहेत. नेक्स्ट सेंटेन्स इज This room has 2 doors. म्हणजे या खोलीला 2 दारे आहेत. This word has 2 meanings. म्हणजे या शब्दाला 2 अर्थ आहेत. Have you any idea? म्हणजे तुला काही कल्पना आहे का? Have you got any idea? म्हणजे तुला काही कल्पना आहे का? Have you any plan? म्हणजे तुझ्याकडे काही योजना आहे का? Have you got any plan? म्हणजे तुझ्याकडे काही योजना आहे का? नेक्स्ट सेट इज डू यू हॅव एनी प्लॅन. म्हणजे तुझ्याकडे काही योजना आहे का? सेंटेन्स नंबर 116 इज डू यू हॅव एनी आयडिया. म्हणजे तुला काही कल्पना आहे का? नेक्स्ट इज हॅव यू सम मनी. म्हणजे तुझ्याकडे काही पैसे आहेत का? हॅव यू गॉट सम मनी. म्हणजे तुझ्याकडे काही पैसे आहेत का? डू यू हॅव एनी मनी. म्हणजे तुझ्याकडे काही पैसे आहेत का? हॅव यू ब्रदर्स अँड सिस्टर्स. म्हणजे तुला बहीण भाऊ आहेत का? नेक्स्ट सेंटेन्स इज डू यू हॅव एनी ब्रदर अँड सिस्टर. म्हणजे तुला बहीण किंवा भाऊ आहेत का? हॅव यू एनी फ्रेंड हिअर. म्हणजे तुझे कोणी मित्रमैत्रीण इथे आहेत का? हॅव यू गॉट एनी फ्रेंड हिअर. म्हणजे तुझं कोणी मित्र किंवा मैत्रीण इथे आहेत का? डू यू हॅव गॉट एनी फ्रेंड हिअर. म्हणजे तुझं कोणी मित्रमैत्रीण इथे आहेत का? डू यू हॅव अ फीवर. म्हणजे तुला ताप आहे का? सेंटेन्स नंबर 126 इज डू यू हॅव एनी ॲलर्जी. म्हणजे तुला काही ॲलर्जी आहे का? डू यू हॅव ॲन ॲलर्जी टू डॉग्स. म्हणजे तुला कुत्र्यांची ॲलर्जी आहे का? नेक्स्ट क्वेश्चन इज डू यू हॅव एनी प्रॉब्लेम. म्हणजे तुला काही अडचण आहे का? डू यू हॅव अ परमिशन. म्हणजे तुला परवानगी आहे का? क्वेश्चन नंबर 130 इज डू यू हॅव ग्रँड पॅरेंट्स. म्हणजे तुला आजी आजोबा आहेत का? नेक्स्ट इज डू यू हॅव अ पासपोर्ट. म्हणजे तुझ्याकडे पासपोर्ट आहे का? डू यू हॅव अ फॅक्स मशीन. म्हणजे तुझ्याकडे फॅक्स मशीन आहे का? डू यू हॅव अ क्रेडिट कार्ड. म्हणजे तुझ्याकडे क्रेडिट कार्ड आहे का? डू यू हॅव अ रिसिप्ट. म्हणजे तुझ्याकडे पावती आहे का? क्वेश्चन नंबर 135 इज डू यू हॅव हर नंबर. म्हणजे तुझ्याकडे तिचा नंबर आहे का?
डू यू हॅव अ कॅल्क्युलेटर विथ यू म्हणजे तुझ्यासोबत कॅल्क्युलेटर आहे का? नेक्स्ट इज डू यू हॅव अ कॅमेरा विथ यू म्हणजे तुझ्याकडे कॅमेरा आहे का? डू यू हॅव अ लॅपटॉप विथ यू म्हणजे तुझ्यासोबत लॅपटॉप आहे का? हाऊ मेनी हँड्स डू यू हॅव म्हणजे तुला किती हात आहेत? हाऊ मेनी लेग्स डू यू हॅव म्हणजे तुला किती पाय आहेत? क्वेश्चन नंबर 141 इज हाऊ मेनी टीथ्स डू यू हॅव म्हणजे तुला किती दात आहेत? हाऊ मेनी इयर्स डू यू हॅव म्हणजे तुला किती कान आहेत? हाऊ मेनी आईज डू यू हॅव म्हणजे तुला किती डोळे आहेत? डू यू हॅव अ चेंज फॉर अ 20 म्हणजे तुमच्याकडे 20चे सुट्टे आहेत का? डू यू हॅव अ मिनिट म्हणजे तुझ्याकडे 1 मिनिट आहे का? डू यू हॅव अ सेकंड म्हणजे तुझ्याकडे 1 सेकंद आहे का? डू यू हॅव टाइम फॉर टी म्हणजे तुझ्याकडे चहासाठी वेळ आहे का? क्वेश्चन नंबर 148 इज डू यू हॅव टाइम फॉर कॉफी म्हणजे तुझ्याकडे कॉफीसाठी वेळ आहे का? नेक्स्ट इज डू यू हॅव अ लायसन्स म्हणजे तुझ्याकडे लायसन्स आहे का? डू यू हॅव अ रिझर्वेशन म्हणजे तुझ्याकडे रिझर्वेशन आहे का? नाउ आय एम गोइंग टू एंड द थर्ड पोर्शन ऑफ सेशन नंबर 45. After every session, I will provide written notes also. For continue learning, subscribe to my channel and go with playlist English Learning which I have uploaded in this channel. Thank you for watching.